सर्वांना नमस्कार। याचं वैशिष्ट्य पहिलं असं आहे की राज्याचा निकाल 92.09 इतका लागलेला टक्के असून राज्याच्या निकालापेक्षा कोल्हापूर विभागाचा जो निकाल आहे तो 3.38% जास्त लागलेला आहे। हे या निकालाचं वैशिष्ट्य आहे। काय विशेष प्रयत्न केले होते निकाल वाढवण्यासाठी? विशेष प्रयत्न म्हणजे आपण बोर्डाचा जो राजमार्ग आहे, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, हे जे माननीय क्षीरसागर साहेब अध्यक्ष विभागीय कोल्हापूर मंडळाचे त्यांनी जो हा उपक्रम राबवला त्याच्यामध्ये जून जुलैपासूनच सर्व विद्यार्थ्यांना त्या सुसूत्रबद्ध पद्धतीने आपण शिक्षण देण्याचा सर्व शाळांमधून प्रयत्न केला, तिन्ही जिल्ह्यांमध्ये विशेषतः। आणि त्याच्यामध्ये जी पुस्तिका दिली गेली त्या पुस्तिकेमधून त्या सर्व मुख्याध्यापकांना आणि विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचण्यामध्ये यशस्वी झालो आणि जास्तीत जास्त सराव परीक्षांचा याच्यामध्ये आपण प्रयोग केलेला आहे। विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेचा सराव केलेला आहे आणि भीतीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। मॅडम 10वी आणि 12वीची फी शुल्क वाढलेली आहे त्याबद्दल काय सांगा? सर, पालकांच्या वरती पडेल 10वी 12वी फीज वाढली। हा राज्य मंडळाचा निर्णय आहे सर। हा राज्य मंडळाचा निर्णय आहे। काही वर्षांनी प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढत चालल्यात, त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा रेट वाढवणे आवश्यक होतं। महागाई पण वाढलेली आहे सर। आता विभागाचा एकूण निकाल किती आहे? विभागाचा आपला एकूण निकाल जो आहे तो 95.47% इतका आहे। त्यापैकी साताऱ्याचा 95.71% इतका आहे, सांगलीचा 93.56% इतका आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा 96.67% इतका आहे। आणखी एक वैशिष्ट्य आपल्या निकालाचं असं आहे की मुलांचं उत्तीर्णतेचे प्रमाण 93.86% इतकं आहे आणि मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 97.36% इतके आहे। म्हणजेच मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 3.50%नी जास्त झालेला आहे उत्तीर्णतेचा टक्का। आणि पैकीच्या पैकी गुण मिळणारे विद्यार्थ्यांची संख्या आपल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर मंडळामध्ये 15 इतकी आहे आणि आपल्याकडे तिन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण 2360 शाळा आहेत। त्यापैकी 928 शाळांचा निकाल जो आहे तो 100 पैकी 100% लागलेला आहे। धन्यवाद।